आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही समाजासाठी मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे। माझी त्यासाठीच झुंज सुरू आहे। ती झुंज वाया जाऊ देऊ नका। जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। राजकीय लोकांना पाडायचं की उभं करायचं हे ठरवण्यासाठी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीला या। त्यांना आता मराठ्यांची ताकदच दाखवायची आहे। एकदा होऊनच जाऊ दे। छत्रपतींच्या विचारांचे आपले रक्त असून मराठ्यांच्यात दम आहे की त्यांच्यात आहे हे दाखवून देऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज खाड येथे राजकीय नेत्यांना दिला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगळे सोयरे यांना कुणबी दाखल्यांचे आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात मोठा लढा उभा केला आहे। त्याला मराठा समाजाचाही चांगला पाठिंबा मिळत आहे। जरांगे पाटील यांच्याकडून महाराष्ट्रात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। त्याअंतर्गत आज सातायात शांतता रॅली रवाना होण्यापूर्वी जरांगे पाटील खाडला काही काळ थांबले होते। त्यादरम्यान ते बोलत होते। जरांगे म्हणाले, गरीब मराठा समाज एकत्र येऊ लागल्याने मराठा समाजाला नाव ठेवले जात आहे। काही कारणानिमित्त सर्वांना एकत्र येता येत नाही। मात्र मराठा समाज एकत्र यायला लागल्यामुळे मराठा समाजाला हिणवायचे काम सुरू करण्यात आले आहे। संधी सापडली की मराठा समाजाला अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे। कोणी कितीही हिणवले तरी मरेपर्यंत जरांगे पाटील समाजासाठी उभा राहणार आहे। आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही समाजासाठी मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे। माझी त्यासाठीच झुंज सुरू आहे। ती झुंज वाया जाऊ देऊ नका। लढून जिंकायचे आहे। मराठ्यांमध्ये एकजूट नाही हा संदेश जाऊ देऊ नका, ही माझी विनंती आहे। जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी लढत आहे। मी बांधावर भाकरी खाणारा मराठा आहे। लोक असली नसली तरी मला विचार महत्त्वाचा आहे। 29 तारखेला अंतरवाली सराटीला या। एकदा पाडायचं की उभं करायचं हे ठरवूया। यांना आता मराठ्यांची ताकद दाखवायची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले।